नमस्कार. आपण पाहताय कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकणसार लाईव्ह. बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवात करूया हेडलाईन्सना. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत पारुल युनिव्हर्सिटी. यह पॉसिबल है. आता पाहूया सविस्तर बातम्या. छात्रों की गूंजच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा आवाज बुलंद करून सिंधुदुर्गातून काँग्रेसची ताकद दाखवूया. यासाठी महत्त्वपूर्ण कार्यक्रम शनिवारी 22 ऑगस्ट रोजी आप्पासाहेब पटवर्धन चौक कणकवली इथं आयोजित करण्यात आलाय. या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावं असं आवाहन युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर यांनी केलंय. नमस्कार. उद्या महाराष्ट्रामध्ये देशाचे लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि युवकांचे आशास्थान सन्माननीय राहुलजी गांधी महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. आणि महाराष्ट्र दौऱ्यावर येत असताना विद्यार्थ्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या जाणून घेण्यासाठी पुणे या ठिकाणी ते उद्या येणार आहेत. आणि असं असताना छात्रों की गूंज हा कार्यक्रम त्या ठिकाणी आहे. आणि या कार्यक्रमासाठी जिल्ह्याभरातून बरेचसे विद्यार्थी त्या ठिकाणी सहभागी होणार आहेत आणि त्या ठिकाणी आपल्या समस्या ते मांडतीलच. पण या महाराष्ट्रात या शाहू फुले आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात ज्यांनी महिलांसाठी शिक्षणाची दारं खुली केली त्या सावित्रीच्या लेखी या उद्याच्या सभेत जास्तीत सहभागी असतील असं आमचं मत आहे. आणि आम्ही तुमच्या या पत्रकाच्या माध्यमातून मी विनंती करतो जिल्ह्यातील सर्व युवतींना अर्थात सावित्रीच्या लेकींना की आपण त्या सभेत त्या ठिकाणी सहभागी व्हा. आणि त्यात करून आम्ही खास करून जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीनं आणि कणकवली तालुका काँग्रेसच्या वतीनं ज्या ठिकाणी जाणं काही लोकांना शक्य नाही अशा लोकांसाठी आम्ही कणकवली येथे आप्पासाहेब पटवर्धन चौकामध्ये LED स्क्रीन लावून त्या ठिकाणी राहुलजींना समर्थन देण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही जमणार आहोत. आणि त्यालाही समर्थन देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व आमचे पदाधिकारी असतील, युवक काँग्रेसचे असतील, NSYचे असतील किंवा सर्व काँग्रेसचे पदाधिकारी किंवा जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी मित्र यांनी त्या ठिकाणी येऊन राहुलजींना या विद्यार्थ्यांच्या जे काही प्रश्न आणि विद्यार्थ्यांसाठी जे काही आवाज उठवत आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी कणकवली येथे उद्या संध्याकाळी 6 वाजता 22 ऑगस्ट रोजी आप्पासाहेब पटवर्धन चौकात सर्वांनी हजर राहावं एवढीच ही सिंधुदुर्ग जिल्हा युवक काँग्रेसच्या आणि कणकवली तालुका काँग्रेसच्या वतीनं आम्ही आवाहन करतोय. धन्यवाद. आमदार निलेश राणेंच्या टीकेला माजी आमदार वैभव नाईक यांनी प्रत्युत्तर दिलंय. खरं तर मला आमदार व्हायचं असेल तर एकनाथ शिंदे साहेब मला अनेक वेळा बोलत होते, परंतु मला गद्दारी करून आमदारची लोकं पाहिजे होती म्हणून मी शिंदे सेनेत गेलो नाही. सर्वांना माहिती आहे. दसरा मेळाव्यापर्यंत म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीनंतर सुद्धा दसरा मेळाव्यापर्यंत सुद्धा भरत गंगोलेंनी मला फोन केला होता आणि हे भरत गंगोलेंनी सुद्धा मान्य केलेलं आहे. परंतु निलेश राणे जे आता शिंदे सेनेचे आमदार आहेत त्यांना थोडी तरी लाज वाटली पाहिजे, कारण त्यांना आणि त्यांच्या वडिलांना पक्षातून हाकलून लावलेलं होतं. त्याचबरोबर त्यांनी बाळासाहेबांबद्दल काय बोललं होतं आणि निवडणुकीच्या फक्त आमदारकीसाठी किंवा निवडणुकीचं पक्षाचं तिकीट मिळालं पाहिजे म्हणून भारतीय जनता पार्टीतनं सोडचिठ्ठी देऊन त्यांनी शिंदे सेनेतनं आमदारकी लढवली आणि त्यामुळे ते आमदारकीसाठी काही करू शकत होते. परंतु मी आमदारकीसाठी माझ्यावर गद्दारीचा कलंक लावत नव्हतो, कारण लोक माझ्याकडे अपेक्षेने बघत होते. आणि खरं तर आपण बघितलं असाल की निलेश राणे सुद्धा 7-8 हजार मतांनी निवडून आलेत आणि हे जर नारायणने जर लोकांच्या किंवा आता सध्याचे पालकमंत्री निलेश राणे लोकांच्या घरी फिरले नसते तर हे निवडून आले नसते.
त्याचबरोबर रवींद्र चव्हाण यांनी जर पैसे खर्च केले नसते तरी हे निवडून आले नसते. आणि त्यामुळे माझ्यावर टीका करण्यापेक्षा तुम्ही कशा पद्धतीने निवडून आले हे तुम्हाला माहिती आहे आणि तुमच्या कार्यकर्त्यांना सुद्धा माहिती आहे. आणि त्यामुळे तुम्ही आता 2 वर्ष तुमच्या आमदारकीला झाली आहेत, तुम्ही काय कामं केली आहेत, लोकांना काय दिलं हे आता सांगणं महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे मी निष्ठावंत राहिला ह्याचा तुम्हाला वारंवार राग येत असेल, परंतु त्यासाठी काही गमवावं पण लागतं. आणि त्यासाठी मी आमदारकीसुद्धा गमवली. आणि तुमच्यापेक्षा जास्त शिंदे गटाचे आमदार माझे त्यावेळी मित्र होते आणि ते पण मला वारंवार सांगत होते. ते कधी मला ते भेटले तुम्हाला तर सांगतील. आणि आजही मला शिंदे गटामध्ये या असं सांगत आहेत. परंतु मी उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर आहे आणि यापुढच्या काळामध्ये सुद्धा राहील. तुम्ही आता पक्ष बदलणं याची खात्री बाळगा. कारण मला वाटतं आहे की तुम्ही शिंदेंना सोडून भारतीय जनता पार्टीत जाल आणि तिथनं पुढाची दिला असं मला वाटतं आहे. आणि तुम्ही आता शिंदे सेनेत आहात, ते शिंदे सेनेबरोबरच राहा अशी माझी आपल्याला विनंती आहे. खारेपाटण तालुका निर्मितीसाठी प्रयत्न सुरूच असून आंदोलनाच्या बातम्यांमध्ये तथ्य नसल्याची माहिती खारेपाटण तालुका कृती समिती अध्यक्ष रमाकांत राऊत यांनी दिली आहे. तालुका समितीची बैठक झाली, पण जे मी पेपरला वाचलं आणि जे मी बघितलं ते त्या समितीमध्ये कोणत्याही प्रकारे कुठेही उल्लेख झालेला नाही. आणि कुठलाही नागरिक तिथे असं बोललेलं नाही की आम्ही संघर्ष करू किंवा आम्ही इशारे कुठलेही तिथे देण्यात आलेले नाही. नेमकं काय झालं या बैठकीत? मग ह्या बैठकीमध्ये लोकांनी असं विचारलं की आम्हाला तुम्ही काय केलं एवढ्या वर्ष ते आम्हाला आढावा सांगा. ती आढावा सांगण्यासाठी बैठक होती. कारण हे आता नाही म्हटलं तर 25-30 वर्ष आमचा हा संघर्ष चालू आहे आणि प्रत्येक कमिटी बदलत असते. मग त्यांना आम्ही कुठलीही गोष्ट बाबा दोघांमध्ये संघर्ष होऊ नये तर आणि खाली पडू म्हणून आम्ही कुठलीही बातमी कुठेही व्हॉट्सअप कुठेही ग्रुप हे टाकत नव्हतो. जे केलेले ग्रुप होते ते आम्ही कॅन्सल करत होतो की शेवटी मतदारसंघ आमचा एक आहे. कोण शासन ठरवेल की पालकमंत्री आमचे ठरवतील त्याच्याशी आम्ही सहमत असू. पण त्या दिवशी असं की बाबा तुम्ही एवढं करताय, 4 जण जात आहे 5 जण जात आहे, आम्हाला माहिती पाहिजे. मग आम्ही एक स्क्रीन लावली आणि आमचा तालुका कसा आहे, आम्ही कोणी प्रस्ताव दिला आहे, पांढरपट्टे साहेबांनी तो अहवाल शासनाकडे सादर केला आहे, पण तो आयुक्तांकडून मंत्रालयात गेला आहे आणि आम्ही त्याचा पाठपुरावा करतो ही सांगण्यासाठी ही बैठक होती. पण त्याचा जो अभाव झाला की बाबा तिथे संघर्ष करणार, आंदोलन करणार, नाही झालं तर सरकारला इशारा देणार अशी कोणतीही गोष्ट तिथे घडलेली नाही. आणि सर्व लोक हे पालकमंत्री यांच्या पाठीशी यांनी पालकमंत्र्यांवर त्यांचा सगळ्यांचा भरोसा आहे. सध्या काय स्थिती आहे या तालुक्या निर्मिती संदर्भात खारेपाटण? तालुक्या निर्मितीमध्ये दोन्ही गावांचा प्रस्ताव गेलेला आहे. मतदारसंघ आमचा एक आहे. जे काही पालकमंत्री डिसिजन घेतील, जे काही सरकार ठरवेल त्या मताशी आम्ही सहमत आहोत. दोघांचा शासन दरबारी प्रस्ताव आहे. आता कुठलाही ठराव कुठलाही विषय करण्याची कुठलीही गोष्ट नाही. हो, संघर्ष करण्याची सत्ता आमची आहे, पालकमंत्री आमचे आहे. आम्हाला कुठल्याही गोष्टीला संघर्ष करायला लागत नाही. न सांगता आम्हाला सगळ्या योजना किंवा सगळ्या गोष्टी आम्हाला मिळत आहेत तर संघर्ष करण्याचा प्रश्नच येत नाही. आणि संघर्ष हा विषय कसा आहे, जिथे अन्याय होतो, जिथे काही झालं असेल त्या ठिकाणी आम्हाला राणेसाहेबांनी शिकवण आहे. तर फक्त आपण विचारा, संघर्ष करण्याची गरज नाही आणि त्या माणसाला न्याय मिळवून द्या. आता या संदर्भात पालकमंत्री नितेश राणे यांच्याशी काय तुमचं बोलणं झालेलं आहे का? नाही, पालकमंत्र्यांचा आला होता फोन पण तो हे झाला नाही. नंतर साहेबांनी फोन उचलला नाही. 2 दिवसापूर्वी म्हणजे मीटिंग होण्यापूर्वी होता. आमचा विषय होत राहतो पालकमंत्र्यांची, आम्ही त्याच्यावरती चर्चा करतो. साहेबांचं एकच म्हणणं आहे की आपण एकत्र बसूया तर आणि खारेपाटण आणि त्याच्यामध्ये आपण एक मार्गाने निर्णय करूया. आणि मतदारसंघ आमचा एक आहे आणि आमची स्वभूमिका एकच आहे की मतदारसंघ एक आहे. दोघांना एकच वाटतं की माझा विकास व्हायला पाहिजे, माझ्या मतदारसंघाचा विकास व्हायला पाहिजे. त्याच्यामुळे जे पालकमंत्री आम्हाला एकत्र बसवतील तेव्हा आम्ही त्यांची चर्चा करू आणि ते जे निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. सर, इतकी वर्ष झाली तुमची मागणी आहे स्वतंत्र तालुक्याची. प्रत्येक तालुक्यात सगळ्या मंत्र्यांना, मुख्यमंत्री, अजूनही ती मागणीला यश येत नाही आहे. म्हणजे काय एवढं म्हणजे इतका उशीर का होतोय? यश येण्याचा विषय नाही, पण आपल्या यादीमध्ये 81 तालुके आहेत. शासनाचं धोरण आहे तालुके करण्यामध्ये आणि त्या 81 यादीमध्ये आमचं त्याच्यामध्ये नाव आहे. पण ज्यावेळी शासनाकडे ज्या सगळ्या प्रोसिजर होतील, जेव्हा त्यांच्याकडे निधी असेल की काय असेल त्या हिशोबाप्रमाणे ते डिक्लेअर करतील तेव्हा आम्हाला सो मिळेल. अजून कुठलाही डिक्लेअर केलेलं नाही. त्याच्यामुळे आम्ही असं म्हणू शकत नाही की बाबा आमच्यावर काय अन्याय झाला म्हणून. परंतु खारेपाटण तालुका होण्यासाठी तुम्ही आग्रही आहात काय? आम्ही खारेपाटण तालुका व्हावा आणि आमच्याकडे संपूर्ण जागा वगैरे उपलब्ध आहे, जी शासनाला लागणारी सगळी यंत्रणा आमच्याकडे आहे. त्याच्यामुळे आम्हाला कुठे काही विषय येत नाही.
ते असं आलंय की इशारा देण्यात आला, एका पेपरमध्ये वाचलं मी, इशारा देण्यात आला त्याच्यामध्ये सुद्धा की हे अध्यक्ष असे म्हणाले, तर तसं काय म्हणालो किंवा माझी कुठे बाईट काय दिलेली असा कुठेही विषय नव्हता ते. आणि आमचा बाईट नव्हतं, आम्ही एक बैठक आपली भारतीय जशी आमची चर्चा होती गाववाल्यांची किंवा 40 लोक तिथले गावात जमले असं काही नव्हतं की आम्हाला कुठे शक्ती प्रदर्शन दाखवायचं नव्हतं. साहेब, आता उल्लेख केला म्हणून सांगतो की जी बैठक झाली त्याचं शूटिंग आहे, त्या शूटिंगमध्ये इशारे दिल्याचं सरळ सरळ दिसतंय. नाही तुमच्या ते तोंडून नव्हे. काय दिसतंय हा. ते त्यांनी स्पष्ट करावं. कुठल्याही एकाही व्यक्तीने इशारा दिलेला नाही. जर पत्रकारांनी ते बघितलं असेल, ज्याने फोटो काढला त्यांनी त्याची खातरजमा करायला पाहिजे, त्याची बाईट घ्यायला पाहिजे होती की मी एक अध्यक्ष आहे, माझी बाईट घ्यायला पाहिजे, मी इशारा दिला असं तर गोष्ट वेगळी होती. म्हणजे ह्याचा जो काय हे आहे वेगळा, तो वेगळा मेसेज जातो, त्याच्यामुळे आमचं नाव खराब होते, पालकमंत्र्यांमध्ये गैरसमज निर्माण होतो. मी जर तुमच्यामध्ये एवढा सकारात्मक आहे, मी तुमच्याकडे चर्चा करतोय आणि तुम्ही जर अशा बातम्या देत असाल तर ही चुकीची आहे. आणि हे करण्यासाठी तालुका होऊ नये म्हणून तो कोणता डाव असू शकतो, काहीतरी त्याच्यामध्ये मिसगाईड करू शकतात म्हणून असं बातम्या येऊ शकतात. सिंधुदुर्गच्या राजकारणातील नाईक राणे संघर्षाला पुन्हा एकदा धार आली आहे. 2024च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पडद्यामागे झालेल्या राजकीय घडामोडींवरून दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध रंगलं. दोन्ही नेते पुन्हा आमनेसामने आले. माजी आमदार वैभव नाईक हे उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार होते, असा थेट गौप्यस्फोट आमदार निलेश राणेंनी केला. अनेकांना माहीत सुद्धा नसेल, माझ्या समोर जे तेव्हा आता माजी आमदार आहेत पण तेव्हाचे आमदार होते कुडाळ मालवणचे, ते आमच्या शिवसेनेतून लढायला तयार होते. इतकंच नव्हे तर एबी फॉर्म घेऊन धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढण्यापर्यंत सर्व काही ठरलं होतं, असा दावा आमदार निलेश राणेंनी केला. अँटी चेंबरमध्ये येऊन बसायचे, सगळ्यांचा संपर्क होता, सगळे बोलायचे आणि ते फक्त येणार, एबी फॉर्म घेणार आणि शिवसेनेच्या धनुष्यबाणावर ते निवडणूक लढवणार, इथपर्यंत सगळं झालं होतं. वैभव नाईक अँटी चेंबर मध्ये येऊन बसायचे, सगळ्यांचा संपर्क होता, सगळे बोलायचे, ते फक्त येणार, एबी फॉर्म घेणार आणि शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवणार, इथपर्यंत सगळं झालं होतं. राणेंच्या या दाव्यानं जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यावर वैभव नाईक यांनीही आक्रमक भूमिका घेत ठाकरेंशी गद्दारी करून मला आमदार व्हायचं नव्हतं, गद्दारीचा कलंक नको होता, असं सांगत शिंदे गटात न जाण्यामागचं कारण स्पष्ट केलं. त्याचवेळी त्यांनी आमदार निलेश राणे यांनी आमदारकीसाठी भाजप सोडून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याचा पलटवार केलाय. खरं तर काँग्रेससाठी आम्ही बलिदान दिलेलं आहे आणि काँग्रेसमध्ये ह्यांचा पराभव आणि काँग्रेसमध्ये आम्ही कुठलंही पद घेतलं नव्हतं, सगळ्या सिंधुदुर्ग वसईच्या महाराष्ट्र जनतेला माहिती आहे. उलट ह्यांनी काँग्रेसमधनं खासदारकीची निवडणूक ह्यांनी लढवली, त्याचबरोबर ह्यांनी मंत्रिपद घेतलीत आणि काँग्रेसची सत्ता गेल्यावर ह्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे काँग्रेसची लाभार्थीची पदं घेऊन, शिवसेनेची लाभार्थीची पदं घेऊन, भाजपमध्ये लाभार्थीची पदं घेऊन हे शिंदे सेनेत गेलेले आहेत. एकनाथ शिंदे यांनी मला अनेक वेळा बोलावलं होतं, पण ठाकरेंशी गद्दारी करून मला आमदार व्हायचं नव्हतं म्हणून मी शिंदेंसोबत गेलो नाही. मंत्री भरत गोगावले शिंदे यांच्या शिवसेनेत येण्यासाठी आपल्याशी संपर्क साधला होता. मला गद्दारीचा कलंक नको होता असं म्हणत आपण तो प्रस्ताव स्वीकारला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तर आमदारकीसाठी निलेश राणे यांनीच भाजपला सोडचिठ्ठी देऊन शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. तसेच भविष्यात निलेश राणे पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करून कुडाळमधून निवडणूक लढवतील असा दावाही नाईकांनी केला. वैभव नाईकांच्या या सर्व आरोपांना आमदार निलेश राणेंनी प्रत्युत्तर देत खिल्ली उडवली आहे. वैभव नाईकांचा हा 2026चा सर्वात मोठा विनोद असल्याची टीका केली आहे. निलेश राणे म्हणाले, माझ्यावर गद्दारीचा कलंक नको होता म्हणून मी ठाकरे शिवसेना सोडली नाही. हा 2026चा सर्वात मोठा विनोद आहे. वैभव नाईक हरणारच होते म्हणून शेवटच्या क्षणाला इलेक्शन फॉर्म दिला नाही आणि त्यावरच हा नीच आहे हे सगळ्यांना माहिती आहे. ज्या काँग्रेसनं याच्या कुटुंबाला सगळं दिलं त्याच काँग्रेसला सोडून हा दुसऱ्या पक्षात गेला. हा निष्ठावान याला आता जिल्ह्यात पुत्र उभं करत नाही, हा ग्रामपंचायतीला पडेल अशी परिस्थिती झाली आहे. माझे 2 भाऊ माझ्यामुळे नगरसेवक झाले, ते पण नमक हराम विसरला. पण असो, मी लहान लोकांच्या तोंडी लागत नाही. इथून पुढे बोलला तर माझे पदाधिकारी उत्तर देतील. आणि हो, रवी चव्हाण साहेबांचा खरा लाभार्थी वैभव आहे हे जगजाहीर आहे असा टोलाही लगावलाय. आमदार निलेश राणे, माजी आमदार वैभव नाईक
यांच्या गद्दारीच्या आरोपांनी राजकीय रण पेटलाय। त्यामुळे राणे आणि नाईक संघर्षाला पुन्हा एकदा धार देखील चढली आहे। मोकाट जनावरं आणि भटक्या कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढतोय। यामुळे नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे। या समस्येची गंभीर दखल घेत कणकवली नगरपंचायत आता ॲक्शन मोडमध्ये आली आहे। मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासोबतच भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाची मोहीमही प्रभावीपणे राबवण्याच्या दृष्टीनं नगरपंचायतीनं हालचाली सुरू केल्या आहेत। कणकवली शहरामध्ये मोकाट गुरांचा फार मोठा उपद्रव त्या ठिकाणी होतोय। भटक्या कुत्र्यांच्या संदर्भामध्ये सुद्धा तशाच पद्धतीनं लोकांना उपद्रव होतोय, अनेक तक्रारी आहेत आणि त्याबाबत नगरपालिका एका ॲक्शन मोडमध्ये आहे आणि काही ना काहीतरी या विषयावर काम करावं, त्याबाबत कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाचं काम सुरू आहे। पण लवकरच कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाबरोबर कुत्रे पकडून त्यांच्यावर निर्बीजीकरण करणं आणि ती मोहीम त्या ठिकाणी राबवण्याचं काम सुरू आहे। त्याचबरोबर मोकाट जी गुरं आहे त्या गुरांचा जो बंदोबस्त आहे, त्याचा जो जनतेला उपद्रव होतो त्याबाबतचा सुद्धा निर्णय करायचा आहे। मग याबाबत नगरपालिकेकडे तशा प्रकारची जी जागा म्हणजे गुरांसाठी जो कोंडवाडा आहे आणि कुत्र्यांसाठीचं जे शेल्टर आहे, हे दोन्ही त्या ठिकाणी उभं राहायची आहेत आणि म्हणून याच्यासाठी पूर्वी गोपुरी आश्रमामध्येच कोंडवाडा होता आणि त्या ठिकाणी मोकाट गुरांचा बंदोबस्त नगरपंचायतीच्या वतीनं ग्रामपंचायतीच्या वतीनं केला जायचा। आता आपण नव्यानं त्या ठिकाणी हा प्रस्ताव गोपुरी आश्रमांच्याकडे त्या ठिकाणी मांडलेला आहे। याबाबत कुंभरकर सर असतील, बाळू मिस्त्री असतील, विनायक सापळे असतील, यांच्याशी त्या ठिकाणी आम्ही चर्चा केली आणि त्यांनी याला संमती दिलेली आहे। आपण गोपुरी आश्रममध्ये त्या ठिकाणी 2 जागा त्यांनी दाखवल्या आणि त्या 2 जागामधली एक जागा त्या ठिकाणी आपण या सगळ्यासाठी म्हणजे मोकाट गुरांच्या कोंडवाड्यासाठी आणि भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाच्या शेल्टरसाठी त्या ठिकाणी 2 पैकी एक जागा आपण ठरवलेली आहे। लवकरच तशा प्रकारचा पत्रव्यवहार हा गोपुरी आश्रमशी नगरपंचायतचा आपण त्या ठिकाणी करू। याच येणाऱ्या सभेमध्ये JBमध्ये हा विषयसुद्धा त्या ठिकाणी विषयपत्रिकेवर ठेवलेला आहे आणि त्यावेळी चर्चा करून त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं ते शेल्टर आणि कोंडवाडा चालवायचा, कशा पद्धतीनं त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी, कशा पद्धतीनं दंडात्मक कारवाई करावी आणि एकूणच हा जो काही कणकवली शहरामध्ये मोकाट गुरांचा आणि भटक्या कुत्र्यांचा जो आहे बंदोबस्त करायचा आहे, तो उपद्रव जनतेला होतो, नागरिकांना होतो, त्या त्रासापासून कणकवली शहरवासी कसे मुक्त होतील हा एक प्रयत्न याच्यामधनं आहे। आणि मी खरं तर गोपुरी आश्रम आणि त्याचे जे सगळे सर्व आहेत, कुंभरकर सर असतील, बाळू मेस्त्री असतील, विनायक सापळे असतील, यांचं मनापासून मी त्या ठिकाणी आभार मानतो की नगरपंचायतीनं त्यांच्याशी चर्चा केली, त्यांना सांगितलं आणि त्यांनी लगेच तयारी दर्शवली, त्यांनी त्या ठिकाणी संमती दिलेली आहे आणि म्हणून त्यांचं कायमस्वरूपी ऋणी ही कणकवली नगरपंचायत त्या निमित्तानं राहणार आहे आणि लवकरच याबाबतचे तशा प्रकारचे ठराव, तशा प्रकारचं एस्टिमेट, तशा प्रकारचे निवेदन काढून त्या ठिकाणी कोंडवाडा केला जाईल आणि कुत्र्यांचं शेल्टरसुद्धा या गोपुरी आश्रममध्ये त्या ठिकाणी उभं केलं जाईल। ऐन सणासुदीत बाजारात दरवाढीचा तडका बसलाय। साखर आणि गुळाच्या दरात मोठी वाढ झाल्यानं सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला झळ बसू लागली आहे। गेल्या 8 ते 15 दिवसात साखरेच्या दरात किलोमागे तब्बल 10 ते 15 रुपयांची वाढ झाल्याचं विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे। 8 दिवसांपूर्वी किरकोळ बाजारात जुन्या साखरेचा दर साधारण 50 ते 55 रुपये किलो होता। आता हाच दर 68 ते 70 रुपयांपर्यंत पोहोचलाय। नवीन साखरेचा दर 70 रुपये किलोपेक्षा अधिक झालाय। याबाबतची अधिक माहिती देतात आमचे कणकवली प्रतिनिधी उमेश भुचडे। राज्यामध्ये सध्या बघितलं तर साखर आणि गुळ यांचे दर वाढले आहेत। आपण बघतोय की आता सणासुदीचा काळ आहे आणि याच काळामध्ये आपण जे साखरेचे दर आहे ते मागील 8 दिवसापूर्वी जे दर होते आणि आत्ताचे दर यामध्ये तब्बल 15 ते 20 रुपयांनी वाढ झालेली आहे। तसंच गुळाच्या दरात देखील 10 रुपयांनी वाढ झालेली आहे। आता एकंदरीत जुने नेमके दर काय होते हे देखील आपण पाहणार आहोत आणि काही खरेदी करणारे जे आहेत। आता सध्या साखर तुम्ही विकताय इथे, काय दर आहे साखरेचा किलो? 68 रुपये किलो आहे। मागच्या वेळी 8 दिवसापूर्वी 10 दिवसापूर्वी किती होता? 54 होता। 54 होता। आणि तब्बल आता जो 8 ते 10 दिवसापूर्वी 54 दर होता, आता 68 रुपये एवढा दर आहे एकंदरीत। याच आपण बघतोय की या गृहिणींचं बजेट ते देखील आता कोलमडणारं दिसतंय। आपण काही नागरिक आहेत, काका तुम्ही खरेदी करताय साखर पहिली 68 रुपये होती, म्हणजे पहिली 54 रुपये दर, आता 68 रुपये आहे, काय सांगाल?
आता म्हणजे आता सध्या त्याच्यामध्ये महागाई वगैरे असणार, आपण म्हणजे दररोज आम्ही खरेदीला येत नाही, आम्ही लांबून आलो फोंडाघाटवरून, त्यामुळे प्रत्येक वेळी रेट काय आम्हाला पण समजत नाही आणि ते वाढण्याचा त्याप्रमाणे आता खरेदी करावीच लागणार, काय करणार, त्यामुळे नाविलाजच असतो तो. पण त्यांच्या दुकानाच्या प्रमाणे ते रेटही लावणार. एकंदरीत गृहिणींचं बजेट म्हणजे ते अंदाज काढतात त्याप्रमाणे खरेदी त्यांना करता येत नाही. आणि चतुर्थी ज्यांचं बजेट असतं त्याप्रमाणे ते त्यांना जास्त वाटतं पाहिजे, पण त्याप्रमाणे पुढचे काय नियोजन असतं ते त्यामुळे हे कोलमडलं जातं. निश्चितच बजेट कोलमडू शकतं. मॅडम, काय दर होते साखरेचे एकंदरीत 8 दिवसापूर्वी आणि आता काय दर आहे? 8 दिवसापूर्वी 54 रुपये रेट होता आणि आता 8 दिवस झाले तोपर्यंत 68 रुपये रेट झालाय साखरेचा. तसंच गुळाचं पण तेच झालंय. 50 रुपये गुळ होता तो आता 60-62 रुपये झालाय. तसंच तांदळात पण अचानक 10-15 रुपये वाढले. जो 40-45 ला तांदूळ भेटत होता तो आता 55-60 पर्यंत गेलाय. त्यामुळे गृहिणींचं बजेट कोलमडणारच. कारण जे ठरवलेलं असतं की बाबा हा आता आपण महिन्याला 5,000चा माल घ्यायचा आहे, मग त्याच्यात त्यांचं नेमकं ठरलेलं असतं की काय काय घ्यायचंय. अचानक 10 रुपये वाढल्यामुळे ते कोलमडणारच. बजेट कोलमडू शकतं असं देखील दिसतंय. आपण बरेच जे ग्राहक आहेत ते खरेदी करतायत आणि आता ह्या एकंदरीत दिसतंय की साखरेचा दर आणि हा गुळाचा दर हा वाढलेला आहे. साखरेचा दर जो पहिला होता तो 54 म्हणजे 50 ते 75 रुपयांना होता आणि आता तोच दर 68 ते 70 रुपयापर्यंत गेलेला आहे. तशाच पद्धतीने गुळाचा दर देखील होता जो 60-65 रुपये, तो देखील आता 75-70-75. त्यामुळे जे गृहिणींचं बजेट आता ह्या कोलमडणार आहे, कारण आता सणासुदीचे दिवस सुरू झालेले आहेत. सणासुदीचा काळ आहे, चतुर्थी देखील आपल्या कोकणामध्ये मोठी येते आणि त्यामुळे सणासुदीचे दिवस येत आहेत. त्यामुळे गृहिणींचं बजेट कोलमडणार आपल्याला दिसत आहे. कॅमेरामॅन साहिल भागवेसह उमेश गुंचडे, कोकण साधला कणकवली. जलसंधारण दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या महावॉकेथॉन वॉक फॉर वॉटरला सिंधुदुर्ग वासियांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सकाळच्या प्रसन्न वातावरणात शेकडो नागरिक, युवक, विद्यार्थी, महिला, अधिकारी, कर्मचारी आणि सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी या जलजागृतीच्या चळवळीत सहभागी झाले होते. पोलीस परेड ग्राउंडवर वॉर्मअप नंतर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आलं. त्यानंतर जलसंधारणाच्या शपथेनं या अभियानाला सुरुवात झाली. हिरवा झेंडा दाखवत मान्यवरांनी वॉकेथॉनला सुरुवात केली आणि हातात जलसंवर्धनाचा संदेश घेत हजारो पावलं पुढे सरकले. दरम्यान या वॉकेथॉनमध्ये सिंधुदुर्ग नगरीचे वैभव नार्वेकर यांनी प्रथम क्रमांक पटकावत 25,000 रुपयांचं पारितोषिक मिळवलं. वैभववाडीचे वैभव वाघमोडे द्वितीय, तर सिंधुदुर्ग नगरीचे अभिजित जडियार तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले. विशेष बक्षिसांसाठी चिठ्ठीद्वारे 7 सहभागींची निवड करण्यात आली. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत पारुल युनिव्हर्सिटी. यहाँ पॉसिबल है. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत राहा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण साध लाईव्ह. धन्यवाद.